नाही नाही खालच्या दोन याच्यात काय जास्त अर्ध पडलंच ना अजून काय वाटतं शाळेच्या वेळेत आणि असं किती फरक पडायचं. हो सरक रे अरे मग काय होतं लक्ष सारखं त्या कॅमेराकडे जातं चालू त्यापेक्षा एन्जॉय करायचं आपण नाही आणि काय होतं ते लक्ष सगळं आपलं फोटो कधी काढायचा काय काढायचा कार्यक्रमातली गंमतही नाही.
काय चाललंय मी इथंच आहे काय भेटत नाही दिसत सुद्धा नाही तुझ्यातला बदल तर कोणाचे नाही याच्याने असं आहे आगाऊ पण आहे पुढे नाही पुढे अरे एका मित्राच्या मित्र जाऊ नका पुढे पुढे इथे नंबर घेतला का नाही नाही कॅमेरा नको तोच प्रॉब्लेम असतो खूप फोकसिंग पक 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 मागलं पुढे मागे आणि तुझी एक बहीण होती बाबा चित्रकला सर्वात दर महिन्याला मारून सर आटले रे बाबा ते याच्यामध्ये ते यांची केस नव्हती का त्यांची म्हणजे त्यांना असं विषय भारतात राहतात दे माझ्याकडे आता थोडी जागा करून बसून घ्या ना थोडी जागा करून बसून घ्या मागे जाऊ का मग
मग शेवटी रेडी समोर त्याला मिशीच नाही सर, त्याच्यामुळे आरती टाकण्याचा संबंध. रेडी समोर इकडं सगळ्यांचे कॅमेरे दिलेत ना. लाईन लागली. चालते चालते. तो कॅमेरा कोणाचा रे? तो आंबा सर तुम्ही नका आलो त्याचे 2 झाले. अरे सगळ्यांचे आले, घाबरू नका. आता याच्यापुढे पैसे लागतील बरं का फोटो काढले, आम्हाला द्यावे लागतील तुम्हाला. कोणी उठू नका. अरे हा मोठा सरांच जागा. आता तगडा फोटो येणार आहे सगळ्यांचा. मी तगडा नाहीये, बायापेक्षा भरपूर तगड आहेत. पुढचं झाकण काढत राहिलं. झाड लावतो तिथे आपलं. त्याच्यानंतर राजेश गोडबोले एक या कार्यक्रमाचं एक जे थीम येत आहे त्याची एक कविता सादर करतील. प्रसाद राजवाडे प्रास्ताविक करतील. त्याच्यानंतर मुलांचं इंट्रोडक्शन होईल. प्रत्येकाने स्वतःचं इंट्रोडक्शन करायचं आहे. नंतर माझी शिक्षण या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यामः. तासाला तारेच्या कोकणातल्या 2 तारांमधून निघून बाहेर पडायचं. ती पळून जाण्याची मजा अनुभवायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचं. दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच 6 महिने परीक्षेचा अभ्यास करायचा. दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळून पण हात न धुता फराळाच्या ताटावर बसायचं. आदल्या रात्री कितीही फटाके उडवले तरी त्यातले न उडालेले फटाके शोधत फिरायचे. सुट्टीनंतर सगळी मजा मित्रांना सांगायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचं. कितीही जड असू दे, जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराचंच ओझं पाठीवर वागवायचंय. कितीही उकडत असू दे, वातानुकूलित ऑफिसपेक्षा पंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडून बसायचंय. कितीही दुःख असू दे, ऑफिस मधल्या एकट्या खुर्चीपेक्षा दोघांच्या बाकावर 3 मित्रांनी बसायचं. बालपण देगा देवा ह्या तुकारामाच्या अभंगाचा अर्थ मला थोडा कळल्यासारखा वाटायला लागलाय. हे बरोबर आहे का हे सरांना विचारायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत. ही ईमेलवर आलेली कविता आहे आणि ही इतकी समर्पक वेळी आली. सराफ सर, महाजन सर, गोटखेंडीकर सर, सूर्यवंशी सर, वैडी जोशी सर, वाड सर, भिसे मॅडम, शिंदे मॅडम,
कुलकर्णी मॅडम, गोटखिंडीकर बाई आणि सध्याच्या शाळेच्या मुख्याध्यापिका वाघबाई. आणि माझ्या वर्गातल्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज माझ्यावर ही प्रस्तावनेची जबाबदारी का दिली आहे हे खरं म्हणजे मला माहित नाही. वक्तृत्व स्पर्धेत 25 वर्षापूर्वी जेव्हा भाग घ्यायचो तेव्हाही हातपाय लटलट कापायचे आणि आताही तेच होते, त्याच्यात काही फरक पडलेला नाही. आम्ही बदल झाला की नाही बघायचंय. आम्ही 5-7 जण पुण्यातले, राजेश मंडलिक, गोडबोले, नितीन, असे बरेच 2-3 महिन्यांनी तरी जमतो आणि मोठा असा इनिशिएटिव्ह मंडलिकांचा असतो, काही ना काही कारणानं जमतो. 2 महिन्यापूर्वी असंच जमलेलो असताना वैभवीच्या एक डोक्यात आयडिया आली की 31 डिसेंबरला आपण शाळेत एक गेट टुगेदर करू पूर्वीच्या लोकांचे. आणि मग वैभवीची इच्छा होती ती, आणि बालहट्टन स्त्री गट हा पुरवावा लागतो, त्यामुळे राजेशला ती आयडिया म्हणजे आणि त्यामुळे मग आम्ही हळूहळू कामं चालू केली. पुण्यातले रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पराग सूर्यवंशी, अतुल कुलकर्णी यांच्यावर इच्छा असो अथवा नसो काही जबाबदारी टाकली गेली आणि आजचा आपण हा दिवस मग सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून आज आपण इथं जमलेलो. बेसिकली आपल्या शिक्षक, तुमच्या सगळ्या शिक्षकांचे, शाळेचे काही ऋण काही अंशी फेडण्याचं तो फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच वर्षांनी 25-30 वर्षांनी आम्ही सगळे एकत्र जमू, 25 ते 30 कारण 78 ते 83 आणि त्याचे काही जण होते. आजपर्यंतच्या आयुष्यातल्या काही गोष्टी शेअर सुद्धा करता येतील आणि त्यानिमित्तानं हा एक कार्यक्रम करायचा प्रयत्न केला. थोड्या चुका इकडं तिकडं झाल्या असतील, सगळे सांभाळून घेतील. पुढल्या या सगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी अतुलकडे सोपवतो. धन्यवाद. यायला पाहिजे सगळेजण माझ्या बरोबर होते वर्गात, काही जण नंतर जॉईन झाले, पण माझा सिनियरिटीचा मान आहे कारण मी पहिल्यांदा आलो. तर 78 साली म्हणजे 6वी-7वी 2 वर्ष मी या शाळेत आणि काय काय सांगू अपेक्षा काही चांगलं वाईट बरं व्हायचं. ऍक्च्युली तू आता काय करते, मनोगत आपण नंतर करणार आहे. आता तुम्ही काय करताय साधारण एकदम क्रिस्प पाहिजे, म्हणजे स्वयंपाक सोडून आले काय सध्या मी एका कंपनीमध्ये सॉफ्टवेअर प्रोडक्ट इंजिनिअरिंगचा डिरेक्टर म्हणून एका ग्रुप सांभाळतो आणि कंपनीचं नाव पर्सिस्टंट आणि बायोमेडिकल आणि एव्हिओनिक्स मधले जे काही प्रोजेक्ट्स असतात ते मी मॅनेज करतो. तर हे झालं सध्याचं काम. इन टर्म्स ऑफ शाळेबद्दल जे काही बोलायचं आहे त्या जे काही क्वेश्चन दिले त्यात सांगितलंय की 2 शब्द लिहा, 2 शब्द हा पुरे पडतील, त्यामुळे हो हो एक बायको आहे, 2 मुलं आहेत, एक 7वीत आहे, एक किंडरगार्टन मध्ये. आणि ही शाळा झाल्यानंतर इतर बऱ्याच शाळा एकच झाली ऍक्च्युली पुण्यामध्ये. नंतर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये होतो, मग IIT मुंबईमध्ये होतो, US मध्ये असताना नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये होतो, थोडे दिवस हार्वर्डमध्ये होतो आणि